नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। निडी साळाव गावची शाळा जमीनदोस्त करण्याचा काळाकुट्ट डाव, भ्रष्ट अधिकाऱ्यांना शासनाचे मूक पाठबळ। शाळा उद्ध्वस्त, सरकारी जागेवर डल्ला, रायगडमध्ये पैसा बोलतो, शासन झोपले। रायगडमध्ये भ्रष्टाचाराचा कहर, सरकारी शाळा विक्रीला, ग्रामस्थांचा संताप उसळला। रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील निडी साळावगावची जिल्हा परिषदेची शाळा काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या जमीनदोस्त करून पाडण्याचा प्रयत्न केला आहे। शाळेसारखी लोकांची संपत्ती उद्ध्वस्त करून जमीन बळकावण्याच्या या प्रकाराने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे। ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे की या शाळेजवळील सरकारी जागा व कांदळवन तोडून एका मोठ्या कंपनीला गुप्तपणे ताब्यात देण्याचा कट रचला जातो आहे। या सर्व कारवायांच्या मागे बंद पाकिट व्यवहार, राजकीय पुढाऱ्यांचे आशीर्वाद व बड्या अधिकाऱ्यांचे मूक सहकार्य असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। प्रश्न सरळ आहे की शासन गप्प का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, शिक्षण सचिव, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी नेहा भोसले यांना ग्रामस्थांनी स्पष्ट मागणी केली आहे की दोषींना त्वरित अटक करून सरकारी जागा सुरक्षित करावी, अन्यथा जनतेची शाळा वाचवा, सरकारी जागा वाचवा या हाकेसह तीव्र आंदोलन उभे राहील। रायगडमध्ये भ्रष्टाचार इतक्या टोकाला गेला आहे की पैसा असेल तर अनधिकृत कामे अधिकृत केली जातात। सरकारी कागदपत्रांची फेरफार करून जुन्याची नवी व नव्याची जुनी केली जातात। शासनाच्या या बेपर्वाईमुळे लोकांच्या डोळ्यासमोर सरकारी संपत्ती लुटली जात आहे आणि जनता प्रश्न विचारते, हे सरकार आहे की दलालांची बाजारपेठ? आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।